नाना नाना काय म्हणते तब्येत? कोण आप्पा? ये बैस. छान. म्हणून मला बैस म्हणतोस आणि डॉक्टरने तुला विश्रांती घ्यायला सांगितलं तर तुझं काम आपलं चालूच आहे. अरे बाबा, वेळ जायला एवढंच साधन आहे. हा, हे कोण? हे राजमान राजश्री सदानंदराव साठे. काय करतात? मला वडील म्हणतात. हा, म्हणजे हा तुझा सदा? हा. अरे केवढा मोठा झाला. नुसता मोठा नाही झाला, बीकॉम आलाय. होय. हे शुंभा, पाच काय राहिलायस? नमस्कार कर ना. त्याच्यामुळे तू बीकॉम झालायस. औक्षवंत हो, औक्षवंत हो. आप्पा, हा. आता नुसत्या आशीर्वादानं नाही भागायचं. मग ह्याला आणखीन काही देईन म्हणतो मी. अरे आता आणखीन काय देणार आहेस? काय देणार आहे? अरे आजपासून याची नेमणूक सब अकाउंटंट म्हणून. अरे अप्पा, शेवटी आपली मुलं आपल्या जवळच असलेली बरी रे. अहो, याला ओळखलत का? नाही. नाही, हे राजमान्य राजश्री. प्लीज. मी गुरुजींचा सदा. असू दे असू दे. लग्न करून टाका आता सदाचं, म्हणजे रमा वहिनींना सुद्धा घरामध्ये आधार होईल नाही का? हो, छान. म्हणजे आता नाना त्याला नोकरी दिली, तुम्ही सून पाहून द्या, म्हणजे आम्ही दोघं तीर्थयात्रेला जायला मोकळे. घ्या अरे बाळचं पत्र दिसले. घ्या ना. थांब. कीर्तरूप नाना सादर नमस्कार. माझा इथला अभ्यासक्रम पूर्ण झाला असून गेल्या आठवड्यात शेवटची परीक्षा संपली. परीक्षेचा निकाल 17 ऑगस्टला लागणार आहे. तो हाती येताच 18 तारखेला इथून निघून मी 19 तारखेला मुंबईस एअरपोर्टवर संध्याकाळी 5 वाजता पोहोचेन. वा वा, आपणास कधी भेटेन असं झालंय मला. साहजिक आहे. साठे गुरुजींना माझा नमस्कार. तुमचा बाळ. वा वा. अप्पा, आज काय छान दिवस उगवलाय. हं, सदा आला, बाळ येणार. बस, मी बाळला घ्यायला मुंबईला जाणार. काही गरज नाही. डॉक्टरनं तब्येतीची काळजी घ्या असं सांगितलेलं विसरलेली दिसताय मुलाच्या प्रेमापुढं. घ्या. खरं आहे तुझं म्हणणं. मुलाच्या प्रेमाची तुला काय कल्पना असणार. त्याकरता एक तर आई व्हावं लागतं, नाहीतर बाप. त्यानं तरी कुठं आई बांधलंय मला. पत्रात गुरुजींना नमस्कार आलाय, पण माझा सदा उल्लेख सुद्धा त्याला करावासा वाटला नाही. नाना, वहिनी साहेब म्हणतात ते बरोबर आहे. सदा, तू गाडी घेऊन मुंबईला जा आणि बाळाला घेऊन ये. आणि हे बघ, नानाच्या आजारपणाचं त्या काही सांगू नकोस. नाही. हो, त्याला काळजी नको हो झाल्या आल्या. काय नाना, बाळ, बाळ. अरे किती वर्षांनी पाहतोय तुला. गुरुजी या. थांब बाळ, भाकरी वाळून टाकायला पाहिजे. हा, ती कुठे? नाना, बाळ म्हणजे एकदम फरक साहेबच वाटलं मला. बरं झालं माईनी भाकरी वळण टाकायला आणली नाही. साहेब लोकांना आवडत नाही ते, नाही का? पण चल चल चल. आपण काय करताय? कालच लागलाय नोकरीला, तर मिल मध्ये जा ना कामावर. आणि आपण? मी ड्युटीवरच आहे. चल. मला विचारतोय मूर्खाल्या काय. हे काय, तू बाहेर आली नाहीस? नाही, मला वाटलं बाळासाहेब मला ओळखतात की नाही. तुम्हाला कसं विसरेन मी? छान छान छान. अरे बाळ, या गडबडीत मी तुला विचारायचंच विसरलो. तुझ्या परीक्षेचा निकाल काय? फर्स्ट क्लास फर्स्ट. हा, इटालियन पेपर टेक्नॉलॉजी मध्ये वा. डिग्री. अच्छा. शिवाय गोल्ड मेडल. वा 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 वा. अरे तुझं ते काय ते गोल्ड मेडल ते आम्हाला दाखव ना. नाही का? बघू. नाना, अरे माझ्या गळ्यात कशाला? अप्पा, गजाननाच्या कृपेने त्याला मिळाले.
हे बघ, देवारात ठेव, देवारात ठेव. तुझ्या स्वागताची सगळ्या कामगारांनी तयारी केली. अरे पण मिलची शिफ्ट कितीला सुरू होते? बरोबर सकाळी 7 वाजता.